शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी प्रथमतः आपण हा व्हिडिओ बघा, आपण याविषयी माहिती जाणून घेऊया। प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो, पण त्या सगळ्या ज्या सेवा आहेत या सेवांचं एक एकत्रित धोरण हे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। एकूणच जर आपण विचार केला तर प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जो काही संदेश या ठिकाणी दिलाय की गरीब, शेतकरी, महिला आणि युवा हे जे चार घटक आहेत जे विकसित भारत तयार करणार आहेत, या चार घटकांना समोर ठेवून आणि त्यांच्यासोबत सिनियर सिटीजन्सला सोबत ठेवून सर्व जाती धर्माचे लोक हे या ठिकाणी आमच्या योजनांमुळे लाभान्वित होतील अशा प्रकारचं एक संकल्पपत्र तयार केलंय। जे मूळ आमचं डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रांचा रोडमॅप देखील आम्ही दिलेला आहे। त्या क्षेत्रांमध्ये काय होणार आहे हे देखील आम्ही सांगितलेलं आहे। आता मी त्यातले फक्त 25 हायलाइट आपल्याला सांगितलेले आहेत। आपण जर आमचं पूर्ण डॉक्युमेंट वाचलं तर याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही। सगळ्या क्षेत्रामध्ये विकसित भारताचा रोडमॅप हा आम्ही मांडलेला आहे। विकसित आज मैं महाराष्ट्र की जनता के सामने कहने आया हूं कि आप लगातार तीसरी बार पत्र लेकर आती है। हमारे संकल्प पत्थर पर की लकीर हो और पूरे देश ने देखा है, चाहे राज्य हो केंद्र हो, भारतीय जनता पार्टी की सरकार, एनडीए की सरकार, महायुति की सरकार जब जब बनी, हमारे संकल्पों को सिद्धि में परिवर्तित करने का काम हमने प्रयास पूर्वक। कोई नहीं मानता था कि धारा 370 का वादा समाप्त हो जाएगा, इस देश से धारा 370 चली जाएगी, मगर आज धारा 370 को समाप्त करने का काम। या बातमीवरून तरी समजत आहे की सरकार शेतकऱ्यांचा किमान विचार तरी करत आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकार केंद्राची मदत घेणार आहे। आपल्या राज्यामध्ये कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे आले होते, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र नक्की मदत करेल असे ते बोललेले होते। आणि त्यातले त्यात राज्याचे नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही केव्हा करणार हे सुद्धा सांगितलेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही ज्या वेळेस करू त्यावेळेस केंद्र आम्हाला मदत करणार आहेत आणि केंद्राची मदत ही राज्याला नक्की मिळणार आहे। जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर त्यासाठी 32,000 ते 38,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे। जर 3 लाखापर्यंत कर्ज माफ करायचं असेल तर, आणि जर सरसगट कर्ज माफ करायचं असेल तर ती रक्कम तर ते 72,000 कोटी या दरम्यान सुद्धा जाऊ शकते। आणि यासाठी निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने जाहीरनामा मांडलेला होता। त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची आम्ही सरसगट कर्जमाफी करू असं म्हटलेलं आहे, परंतु यासाठी सरसगट कर्जमाफी होताना तरी दिसणार नाही। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची अट ठेवलेली होती, त्याच पद्धतीची अट आपल्याला ह्या वर्षी बघायला भेटेल। त्यातले त्यात राज्याचे नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एप्रिल आणि मार्चमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार करू आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा प्रयत्न करू असं सुद्धा म्हटलेलं होतं। त्यात त्यांनी असंही म्हटलेलं होतं, आम्ही सखोल चौकशी करू आणि त्यातले त्यात केंद्राची सुद्धा मदत घेऊ आणि यासाठी केंद्र सरकार सुद्धा आम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे असं सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं होतं। तर आपल्याला मार्च आणि एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट बघायला भेटेलच। महिन्यादरम्यान आपल्याला शेतकऱ्यांचं कर्जमाफ होताना सुद्धा दिसेल। त्यासाठी फेब्रुवारीचा जो बजेट मांडला जाईल, जो 2025चा आर्थिक बजेट असेल, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय नक्की असेल। आपल्याला लवकरच येत्या काही दिवसांमध्ये किंवा फेब्रुवारीच्या आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्यांविषयीचा महत्त्वाचा निर्णय बघायला भेटेल। याचबाबत आणखीन काही महत्त्वपूर्ण अपडेट आली तर तुम्हाला आपल्या मराठी मास्टरमाइंड या यूट्यूब चॅनल थ्रू कळवलीही जाईल। त्यामुळे आपलं एकच काम आहे, आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा, आपल्या मराठी मास्टरमाइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तरी धन्यवाद।